नाशिकमध्ये होलसेल पेक्षाही कमी दरात चिकनची विक्री करणारे एकमेव विक्रेते म्हणजेच चिस्तिया चिकन सेंटर। लग्न समारंभ असो वा बर्थडे पार्टी असो, केटरर्स असो किंवा हॉटेल व्यावसायिक सर्वांसाठी ताजे चिकन लॉलीपॉप, चिकन लेग पीस, चिकन बोनलेस, ड्रम स्टिक्स, थाईज, चिकन सूप, तुकडा इत्यादी त्वरित मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण चिस्तिया चिकन सेंटर। आताच बाबू चिस्तिया यांच्याशी संपर्क करा। मोबाईल क्रमांक 7776872716 व आमचा पत्ता डॉक्टर धनंजय कदम यांच्या क्लिनिक समोर, खडकाळी, नाशिक। मागासवर्गीय मुलांचा होतोय छळ, शिष्यवृत्ती नव्हे तर भविष्यावर दगड। मागासवर्गीय विद्यार्थी कृती समिती नाशिक यांच्या वतीने परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती योजना ही मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आणण्यासारखी आहे। यासाठी मुख्यमंत्री व सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यक मंत्री महाराष्ट्र राज्य यांना पत्राद्वारे जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक येथे निवेदन देण्यात आले आहे। महाराष्ट्र शासनातील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून राबविणाऱ्या राजश्री शाहू महाराज परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीसाठी ही 8 लाख वार्षिक उत्पन्न मर्यादा लागू करून क्रिमिलेअरची संकल्पना तसेच शैक्षणिक पात्रतामध्ये 55% जागी 75% वारीची अट व समिती शिष्यवृत्तीची जाचक अट अनुसूचित जातीमध्ये लावण्याचा नुकत्याच घेतलेल्या निर्णयामुळे अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात असून भारतीय घटनेच्या विरोधात आहे। तसेच पदव्युत्तरसाठी 30 लाख आणि PhD साठी 40 लाख मर्यादा व वार्षिक 12 लाख रुपये निर्वाह भत्ता यात समावेश करण्यात आला आहे। अभ्यासक्रमासाठी परदेशी विद्यापीठांचे शिक्षण शुल्क व इतर निर्वाह 65 ते 90 लाख असल्याने शासनाची शिष्यवृत्ती अपुरी आहे। अशा परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती योजनेतून अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांवर लावलेली उत्पन्नाची अट, टक्केवारीची अट, मर्यादेत 30 ते 40 लाखांची शिष्यवृत्ती तसेच इतर जाचक अटी रद्द कराव्यात अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे। मागणी पूर्ण न झाल्यास धरणे आंदोलन करण्याचा इशारा मागासवर्गीय विद्यार्थी कृती समिती नाशिक यांनी केला आहे। त्या घोषणा डॉक्टर आंबेडकरांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। शासनाने नुकत्याच लावलेल्या जाचक शर्ती आणि अटी विरोधात आपण या धरणे आंदोलन केलेले आहे। या अटींमध्ये अनेक अन्यायकारक आणि असंविधानिक अटी लागू करण्यात आलेल्या आहेत। त्या विरोधात आपण इथे आलेलो आहोत। त्यात पहिली अट अशी आहे की कौटुंबिक उत्पन्न शासनाने 8 लाख मर्यादित ठेवलेलं आहे आणि ती अन्यायकारक आहे, कारण की 8 लाखाच्या उत्पन्नात मर्यादा ठेवली आणि त्यात शैक्षणिक खर्च आज 30 लाख, 40 लाख किंवा 60 लाख इथपर्यंत असतो। पुन्हा यांनी कॅपिंगसुद्धा लावलेली आहे। जे मास्टरसाठी जाणार आहेत त्यांना 30 लाख आणि PhD साठी जाणारे त्यांना 40 लाख अशी कॅपिंग ठेवलेली आहे। तेव्हा की शैक्षणिक खर्च हा कमीत कमी 40 ते 60 लाखापर्यंत होत असतो आणि ती शिष्यवृत्ती मुलांना मिळावी ह्यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत। जुन्या GR नुसार 55% जर ग्रॅज्युएटला मिळालेले असतील तरीसुद्धा ती शिष्यवृत्ती लागू करण्यात होती, परंतु आत्ता या नवीन नियमाप्रमाणे 75% ही अट लागू करण्यात येत आहे। त्यानंतर एका कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला ही शिष्यवृत्ती लागू करण्यात येत आहे। ही पण एक जाचक अट आहे। दुसरी गोष्ट, जर तुम्हाला मास्टरसाठी जर शिष्यवृत्ती मिळाली तर ती PhD अशी मिळणार नाही, ही पण एक अट लागलेली आहे। तर ह्या सगळ्या अटी रद्द कराव्यात। शासनाने जुना GR पुन्हा लागू करावा, यासाठी आम्ही अनुसूचित जाती परदेशी शिक्षणासाठी मुलांना मिळावं, राजश्री शाहू महाराजांची स्कॉलरशिप मिळावी, यासाठी आम्ही नम्र विनंती करतो। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।